आज 19 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मोर दॅन 20,000 पेशंट मणक्याचे हे बरे करायला मला यश आलेलं आहे. मान मोडत असताना न्हाव्याकडनं किंवा स्वतः मोडत असताना लोक बऱ्याच वेळा एकाच बाजूने मान मोडतात. बऱ्याच वेळा त्याचं त्या गोष्टीमुळे एकाच बाजूला मोडल्यामुळे मान तिरकी होण्याचे चान्सेस खूप आहेत. जे मनात आहे ते ओठावर पाहिजे, ओठावर आहे ते शरीरात पाहिजे. कुठलाही रुग्ण तपासत असताना तो हाडवैद्य किंवा तो वैद्य कसा तपासतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. एक सामान्य नियम आयुर्वेद शास्त्रात सांगितला की तुमची 4 अंगुली म्हणजे प्रत्येक माणसाची 4 जी बोटं आहेत तेवढी उशीची पिलोची हाईट असावी. योग्य कुलपाला योग्य चावीच लागते. डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ज्यावेळेस स्लीप डिस होते त्यावेळेस पेशंटला एक तर पहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते, जड वाटते. काही लोकांमध्ये मुंग्या, काही लोकांमध्ये बधीरपणा, काही लोकांमध्ये पेन आणि त्याचं जी स्लीप डिस आहे ती एक्झॅक्ट कुठनं झाली हे आपल्याला रुग्ण जे सांगतोय त्याच्यावरनं लगेच समजतं. ही जी संकल्पना आयुर्वेद शास्त्राने जी सांगितली आहे त्यासारखी संकल्पना कुठल्याच शास्त्रामध्ये सांगितलेली नाहीये. गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावा, तिखट तुरट कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी खावा. आज बऱ्याच घरात अल्युमिनियमची भांडी वापरली जातात, ती पहिली बंद करा, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कॅन्सर होतं. शक्यतो स्टीलची भांडी जास्तीत जास्त वापर. ऑपरेशन कुठे वाचतं तर जिथे जिथे गाद्या बाहेर आल्यात, नसा चोकअप आहेत तिथे 100% ऑपरेशन वाचू शकतं. पण जिथे ट्युमर्स आहेत, एव्हियन सारख्या केसेस आहेत तिथे तुम्हाला शक्यतो ऑपरेशन लागतं. पण आपली मान चांगली ठेवण्यासाठी रोज कमीत कमी 10-15 मिनिटं वॉक सकाळी संध्याकाळी केला पाहिजे. दर 1 तासाने मानेची मुवमेंट चेंज केली पाहिजे आणि व्यायाम प्रकार कंपल्सरी तुम्हाला सोसल एवढे व्यायाम प्रकार तरी केले पाहिजे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रकृतीवर बोलू काही या आपल्या विशेष सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्पाईन किंवा मणक्याचे जे आजार असतात हे विदाऊट सर्जरी किंवा विदाऊट ऑपरेशनसुद्धा आपण क्युअर करू शकतो. ऐकताना आश्चर्य वाटतं ना? तर आपण ह्याच रिलेटेड आज गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराजजी भंडारी. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. आम्ही हा पहिल्यांदा एक वेगळा पॉडकास्ट घेऊन येतो लोकांसमोर, त्यामुळे नक्कीच लोकांना याची उत्सुकता असणार आहे. तर आम्हाला थोडक्यात तुमची थोडी ओळख करून द्या. नमस्कार सर, तुम्ही या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. माझं शिक्षण हे 1ली ते 10वी नुमवी शाळेत झालं, अप्पावडन चौक. आणि त्यानंतर 11वी 12वी आणि त्यानंतर मग वैद्यकीय क्षेत्रात BMSला मी ॲडमिशन घेतलं आणि फर्स्ट डे पासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची आणि आयुर्वेदाचे ग्रंथ वाचण्याची खूप आवड होती. त्याचबरोबर वेगवेगळी पुस्तकं सतत वाचणे, अभ्यास करणे आणि लोकांचं कसं लवकरात लवकर आजार बरा होईल. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की आयुर्वेदिक औषधं घेतली की फार दिवस ती औषधं घ्यावी लागतात, दीर्घकालीन औषधं घ्यावी लागतात, गुण उशिरा येतो. ही समाजातली जी तो एक डाग लागला होता आयुर्वेदाला, तो डाग मला काढायची इच्छा होती मनामध्ये. आणि आयुर्वेदिक औषध हे कसं पटकन काम करतं, तोंडात दिल्या काम म्हणजे काही मी त्यावेळेस जमदाग्नी सरांकडे होतो तर सरांकडे बऱ्याच वेळा क्रिटिकल कंडिशनमध्ये, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये किंवा अचानक हार्ट अटॅक आला असेही पेशंट मी त्यांच्या दवाखान्यात आत्तिक अवस्थेमध्ये आलेले पेशंट बघितले. आणि ते पेशंट चाटण मात्रा म्हणजे त्या काळामध्ये आम्ही जयमंगल रस, बृहत्वा चिंतामणी रस यासारखी सुवर्णकल्प आल्याचा रस मधात त्या गोळ्या चाटायला द्यायचो, लोकांच्या जिभेवरती ते औषध द्यायचं आणि ते औषध दिल्या लोकांच्या BP कमी व्हायचे, आलेला अटॅक हा प्रोलॉंग व्हायचा किंवा काही लोकांना त्यातनं बऱ्याच वेळा त्रास कमी व्हायचा. तर हे सगळं शिकत असताना पुढे स्पेशलायझेशन करण्याचा विचार मी केला. पहिली 10 वर्ष मी जनरल प्रॅक्टिस केली आणि त्यामध्ये प्रत्येक प्रकारचे रुग्ण माझ्या हाताखालनं गेले. त्यामुळे प्रत्येक आजाराचा पूर्ण अभ्यास करून त्यानंतर सुपर स्पेशलायझेशन करण्यासाठी स्पाईन या विषयाकडे मी वळालो. आणि ते वळत असताना आपल्या भारतामध्ये प्राचीन रामायण, महाभारत, आपले गुरु परंपरेतले बरेच ग्रंथ हे जर बघितले तर त्या ग्रंथामध्ये हाडवैद्य किंवा हाडं ओढून बसवली, अर्जुनाला मार लागला असता त्याचा खांदा आणि पायाचा भाग हा ओढून बसवल्याचं अश्विनी कुमाराचं वर्णन काही पुस्तकांमध्ये की लोखंडाचा पाय बसवला हे आयुर्वेद इतिहासमध्ये बऱ्याच ठिकाणी मी वाचलं. आणि ते वाचल्यानंतर एक मनात उत्सुकता झाली की अरे हाडवैद्य ही आपण शिकायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा लोक मी बघायचो की ऑपरेशनला जातात आणि ऑपरेशन करून त्या केसेस वर्स होतात किंवा काही पेशंट 10 पैकी 3 चांगले होतात, ते 7 पेशंट हे वर्स होतात. ते कुणाचा लघवीचा कंट्रोल जातोय, कुणाचा संडासचा कंट्रोल जातोय.
असं बघता बघता मग मी खूप लोकांकडे वेगवेगळी शास्त्र शिकलो आणि याच्यामध्ये माझे क्रायरोपॅक्टर नावाचा कोर्स मी केला. क्रायरोपॅक्टर म्हणजे बोन सेटिंग, त्याचप्रमाणे व्हिसरल मॅनिप्युलेशन म्हणजे ऑर्गन बॅलन्सिंग, त्याचबरोबर न्यूरल मॅनिप्युलेशन म्हणजे नर्वचं मॅनिप्युलेशन म्हणजे ब्रेन स्पायनल कॉर्डचं मॅनिप्युलेशन. असंच करत असताना काही केरळमध्ये काही हाडवैद्य आहेत, त्रिशूरमध्ये काही परंपरा आहेत की ज्यांची 7वी 8वी जनरेशन आज मर्म चिकित्सा करते. अच्छा. त्यांच्याकडे जाऊन मर्म आणि वर्म, तर ते काही प्रेशर पॉइंट दाबतात, काही ठिकाणी ओढतात, काही ठिकाणी ओढून बसवलं जातं, काही ठिकाणी मसाज केली जाते, काही ठिकाणी लेप लावले जातात, काही ठिकाणी सोन्याच्या किंवा चांदीच्या शलाका गरम करून त्याचे डाग दिले जातात. अच्छा. जिथे दुखतं तिथे अग्निकर्म त्याला म्हटलं जातं. असं सगळं काही शिकून परत पुण्यामध्ये आलो आणि माझी प्रॅक्टिस चालू केली आणि 2008 साली मी प्रॅक्टिस चालू केली. 2008 ते 2010 पर्यंत मी हे सगळं जे काही बाहेर शिकलो ते सगळं करायला चालू केलं. आणि नंतर समजलं की अरे आपल्याला अजून काही गोष्टी शिकायला पाहिजेत. या हिशोबाने मी दर 3 ते 5 महिन्यांनी दिल्लीमध्ये जायचो. वेगवेगळे कोर्सेस रिलेटेड टू स्पाईन, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US मधले टीचर्स शिकवायला यायचे आणि तो कोर्स मी गेली 8 ते 10 वर्ष माझे कंटिन्युअस असे कोर्सेस चालू होते. आणि यातनं एक स्पाईनला वेगळ्या मॉडेलिटीकडे घेऊन जावं की ज्याच्यामध्ये 100% आपल्याला पेशंटमध्ये आराम दिसेल आणि पेशंट बरा होईल. या हिशोबाने अभ्यास आणि प्रॅक्टिकल नॉलेज, नुसतं थेरी नाही तर प्रॅक्टिकल हँड्स ऑन प्रॅक्टिस माझी खूप झाली त्याच्यामुळे. आणि खूप गोष्टी शिकल्यामुळे त्याचा डेप्थमध्ये मी गेलो. अच्छा. डेप्थमध्ये गेल्यामुळे लोक बरी होणं, लोकांचा कल आणि खूप लोकांना जवळून बघितल्यामुळे, ट्रीटमेंट स्वतः केल्यामुळे त्यातले अनुभव मला मिळाले. आणि तसं जसे जसे दिवस पुढे गेले आज 19 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मोर दॅन 20,000 पेशंट मणक्याचे हे बरे करायला मला यश आलेलं आहे. वा वा वा. मला वाटतंय की मग आपण याच नोटवर आपला पॉडकास्ट आता सुरू करूयात आणि लोकांचे जे प्रश्न आहेत हे आपण सुरुवातीला घेऊयात. सो बेसिक पासून मला तुम्हाला विचारायला आवडेल की मेन म्हणजे आपण जे हे असे बोटं मोडतो हे प्रत्येकाला सवय असते. बरोबर. तर ह्या रिलेटेड बरेच मिथ्स आहेत की काही लोक म्हणतात की यातलं काय आपल्या हाडांच्या मधलं जो एक तेल असतं किंवा द्रव असतं तर ते मोडल्यामुळे ते निघून जातं, त्यामुळे बोटं मोडू नये, मान मोडू नये, पाठ मोडू नये. तर हे प्लीज आम्हाला मिथ आहे का हे क्लिअर करा. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आपण अन्न खातो, रोज अन्न खाल्ल्यानंतर आहार रसातनं रक्ताची निर्मिती, रक्तातनं मांस आणि मांस तयार होत असताना मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओज हे सगळं जी सायकल तयार होते ती तयार होत असताना त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड्स आणि वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट होत असतात शरीरामध्ये. लिव्हरमधनं हे सगळं सिक्रेशन होतं आणि हे सिक्रेशन होत असताना जे काही गॅस जो तयार होतो तो सगळा गॅस आपल्या सांध्यांकडे जाऊन बसतो. आणि तो गॅस सांध्यांकडे गेल्यानंतर आपल्याला बोटं अशा प्रकारे मोडायची वाटतात. मोडायचं वाटणं, तो गॅस बाहेर पडल्यानंतर लोकांना हलकं वाटतं. एखादा स्वतः मान मोडतात, काही लोक कंबर स्वतः सकाळी उठल्या मोडून घेतात. बिकॉज ऑफ दॅट नायट्रोजन तिथे साचलेला असतो एक्सेसिव्ह आणि त्याच्यामुळे जडपणा, हेवीनेस असतो एक वेगळ्या प्रकारचं. ते मोडणं हे नॉर्मल आहे, साहजिक आहे, कारण तो गॅस तिथनं बाहेर नाही पडला तर तो जडपणा सतत राहतो, एक बेचैनी राहते. ओके, करेक्ट. म्हणजे ते मोडणं हे नॉर्मल आहे. फक्त मान मोडत असताना न्हाव्याकडनं किंवा स्वतः मोडत असताना लोक बऱ्याच वेळा एकाच बाजूने मान मोडतात. बऱ्याच वेळा त्या गोष्टीमुळे एकाच बाजूला मोडल्यामुळे मान तिरकी होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे शक्यतो एक छोटे सांधे तुम्ही मोडता त्यावेळेस काही वाटत नाही, पण मोठे सांधे तुम्ही स्वतःहून मोडणार आहात तर ते एक तर दोन्ही बाजूला मोडावं किंवा एखाद्या चांगल्या क्रायोप्रॅक्टरकडे जाऊन ते कायमचा तो त्रास घालवावा. असं नका हवं की रोज सकाळी उठलं की मान मोडतं, ती चुकीची सवय आहे. पण एक वर्षातनं एकाच दिवशी करतोय ते नॉर्मल आहे. पण म्हणजे आता कायरोप्रॅक्टर कडून जर मान मोडून घेतली तर मग परत समजा 6 महिने वगैरे असं काही करावं नाही लागत का? बोन मिसअलाइन होतो तरच आपल्याला तो बोन त्या जागेवरती आणायचा आहे. आपण जेव्हा क्रायोप्रॅक्टर बोन सबलेक्स होतात, सबलेक्स म्हणजे काय तर एखादा सेगमेंट, व्हर्टेब्रल मानेमध्ये 7 मणके आहेत, ते मानेमधले 7 मणके, एखादा मणका उजवीकडे गेलाय झटका बसल्यामुळे 2 mm 3 mm पेक्षा तो जर जास्त हल्ला गेला तर तिथे त्या क्रायोप्रॅक्टर तो काय करतो की कुठला मणका विशिष्ट हल्लाय आणि त्या विशिष्ट मणक्याला परत रिअलाइन करावं लागतं. असं नाही की सगळेच्या सगळे मणके मोडायचे. स्पेसिफिक जर मोडलं गेलं तर तुम्हाला कमीत कमी सेशन मध्ये ते बरं होतं. अच्छा अच्छा. जर जास्त मणके मोडले सगळेच तर बऱ्याच वेळा ते मिसअलाइन होण्याचे पण चान्सेस वाढतात. म्हणजे चांगला वैद्य किंवा चांगला क्रायोप्रॅक्टर तिथं असणं गरजेचं आहे. अच्छा.
आत्ता आपण स्पाईन आणि मणक्याविषयी बोलत होतो. सो आता आपला जो ऑडियन्स आहे हा मोस्टली आध्यात्मिक पण आहे. बरोबर. तर मग मला हे विचारावं असं वाटेल की मग कुंडलिनी आणि स्पाईन ह्याचं काय कनेक्शन आहे आत्ता मॉडर्न जगामध्ये? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कुंडलिनी या विषयावरती बऱ्याच लोकांना एक उत्सुकता असते आणि जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्याची उत्सुकता तर अजूनच असते. कारण प्रत्येकाला कुंडलिनी जागृत करायची इच्छा असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला ज्ञान मिळावं. जे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना मिळालं, जे ज्ञान शंकर महाराजांना मिळालं, जे ज्ञान अक्कल स्वामी महाराजांना मिळालं. आज आपली भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती जी आहे ती गुरु परंपरेतनं आली आणि सगळे गुरु परंपरा ज्या आहेत, जसं म्हटलं की कुंडलिनी जागृत करण्याचं वर्णन हे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात सगळी अख्खं वर्णन त्यात आहे की तुम्ही ध्यानाला कसं बसायचं, उजवा पाय तुमच्या मांडीतनं आतमध्ये वृषणाच्या खाली आतमध्ये कसं जाईल, डावा पाय त्याच्या वरती पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वासाकडे बघा. जशी जशी ऊर्जा तुमची वरती येईल तसं तसं. पण हे करत असताना त्याच्या आधी यम नियम आसन सांगितलंय. अच्छा. आज बऱ्याच लोकांना आपण खातोय काय, पितोय काय, झोपतोय काय हे सगळं बघून जर त्या विषयाकडे बघितलं तर खूप चांगला फायदा लोकांना होणार आहे. कारण आपल्या डोक्यात काय विचार आहेत, आपल्या मनात काय आहे, जे मनात आहे ते ओठावर पाहिजे, ओठावर आहे ते शरीरात पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, बाहेर इच्छा, आकांक्षा, लोलुपता बऱ्याच असतात. काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे प्रचंड प्रमाणात वाढले आणि तुम्ही म्हणाल की मला पण कुंडलिनी पाहिजे, तर तिथं कुठेतरी त्याचा मोह आहे. शरीराची कुंडलिनी जागृत होण्याची जी प्रकार जो आहे तो म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही कुठल्याही प्रकारची, कुठलंही आज आपण जे कर्म करतोय, जे कर्म करत असताना, आज हे जीवन जगत असताना, समजा माझं वैद्यकीय कर्म आहे, प्रत्येक माणसाचं कर्म देवानी ठरवून ठेवलंय. ते कर्म करत असताना, ते कर्म करताना भावना ही नेहमी बरं होण्याची माझी भावना असेल तर ती ऑटोमॅटिक कुंडलिनी ही वरती चढते. ओके. जर माझ्यात खोट आहे किंवा माझ्यामध्ये प्रत्येक वेळेस कुठेतरी क्रोध अधिक आहे, शोक अधिक आहे, भय अधिक आहे, मत्सरता आहे, अनेक विषय ह्यात इंद्रियांच्या विषयात मी गुंतलेलो आहे, तर तिथे तो प्रकार वरती येणारच नाहीये. तर स्पाईन जे आहे, स्पाईन मधनं सगळी एनर्जी ही वाहते आणि ही एनर्जी वाहत असताना ती एनर्जी प्रत्येक पेशंटमध्ये किंवा प्रत्येक माणसामध्ये ही एनर्जी वरती 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 चढत जाते. करेक्ट. मूलाधार चक्रापासून ती एनर्जी वरती स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, अनाहत चक्रातनं निघून ती विशुद्ध चक्र आणि विशुद्धतनं आज्ञा चक्र. पण नाकापर्यंत बऱ्याच लोकांची एनर्जी वाहते. त्याच्या पुढचा प्रवास हा खरा मोठा आहे. बरोबर. कारण तिथे तुम्हाला पूर्ण शुद्ध ज्ञान पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्र, किड्या मुंग्यालाही देखील तुम्ही तुमच्या आत्म्याप्रमाणे बघितलं पाहिजे. वा. आज बऱ्याच वेळा पाऊस पडतो, डास भरपूर येतात, आपण पटापटा डास मारतो. तिथे भावना तीच आहे की तो डास पण एक आत्मा आहे. करेक्ट. आज गाडीने प्रवास करतो, तुम्ही गाडीने प्रवास रात्री करणार, शक्यतो बरेच किडे जातात, मकोडे असतात, आपण बरेच मेले जातात आपल्याकडनं. तर शक्यतो प्रवास करता आपण जर लवकर विचार करून हा करतोय प्रवास रात्रीच्या आधी, तर तिथे कुठेतरी तुम्ही कुंडलिनी जागृत करण्याच्या मार्गावर निघालाय. प्रत्येक बऱ्याच वेळा आपण एखाद्याशी बोलतोय, बोलता बोलता एक चुकीचे 2-3 शब्द बोलून जातो. बरोबर. मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. कुणाला तरी एक चुकीचं वाक्य बोलतो, एखादा लुकडा माणूस आहे आणि त्याला आपण बोलतो काय, हा त्याच्या मनाला ती गोष्ट लागते आणि ती गोष्ट तो आयुष्यभर लक्षात ठेवतो. ओके. ओके. मग कायेने म्हणजे शरीराने, मनाने आणि वचनाने कोणाला दुखवायचं नाहीये, प्रत्येकाचं कल्याणच करायचं हा भाव जर आपल्या मनामध्ये असेल तर आपली ऊर्जा ही ऑटोमॅटिक वरती चढणार आहे. आणि त्याला गुरुचा परत आशीर्वाद पाहिजे. नुसतं स्वतः माझ्याकडे एक मोठे चित्रकार येत होते जे साधू संतांची, मोठ्या मोठ्या स्वामी महाराजांची चित्र काढायचे आणि ते त्राटक करत होते कुंडलिनी जागृत करण्यासाठी. एक मेणबत्ती घ्यायचे, रात्रभर ती मेणबत्ती संपूसपर्यंत बसायचे आणि त्यानंतर त्यांचे गुरु ज्यांनी त्यांना सांगितलं ते गुरु निर्वाण झाले. निर्वाण झाल्यानंतर ती प्रक्रिया त्यांनी 6 महिने चालू ठेवली. आणि त्यानंतर त्यांना डोळ्याने 3-4 दिसायला चालू झालं. इंद्रियांचा अतियोग. मला सांगा, इंद्रिय आज जी तुम्ही जर बाकीच्यांना ज्यांना कुंडलिनी प्राप्त झाली, असे महाराजांचे किंवा जुन्या लोकांना ज्यांना झालंय, म्हणजे आपण ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घेऊयात, त्यांना कुठल्या प्रकारचं असं काही करावं लागलं नाही. कुठल्याही प्रकारची अशी विचित्र साधना त्यांनी त्यांच्या आयुष्यात केली नाहीये. शंकर महाराजांचं उदाहरण घ्या किंवा स्वामींचं उदाहरण घ्या, या लोकांना काही करावं त्यासाठी त्यांचा देह हा मानवी देह होता.
भले त्यांचे प्रत्येकाबद्दल इच्छा आकांक्षा प्रत्येकाबद्दल प्रेम होतं. कोणी किती वाकडं बोललंय, कितीही कुठल्याही प्रकारचं गलिच्छ बोललंय, काही त्यांना त्रास दिलाय, तर त्यांची प्रत्येकाबद्दल भावना हीच होतील की त्या पुढच्या माणसाचं कल्याण कसं होईल. करेक्ट. त्यांनी कधी कुणाला दुखवायचंय किंवा कुणाला तरी त्रास द्यायचा ही भावना त्यांच्या मनात नसल्यामुळे ही भावना जर आपण बदलली तर नक्कीच आपण त्या मार्गावरती जाऊयात असं मला वाटतं. वा वा. म्हणून स्पाईन जो आहे तो सगळ्यांचा एक तर पहिला सरळ पाहिजे की ऊर्जा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर मन शांत, विचार कमी, अतिविचार नको आहेत आणि कमीत कमी विचार कमीत कमी इच्छा आकांक्षा ठेवल्या तर मनका पण सरळ राहील आणि एक एनर्जी नवीन निर्माण होईल. वा, खूप छान तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं, त्यामुळे लोकांना नक्कीच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला हाड वैद्य या काय म्हणतात एका गोष्टीचा, तर ह्याला अशी विशिष्ट डिग्री नाही आहे आता जे आपण जगात म्हणतो. तर मग तरीसुद्धा काही लोक एकतर ऑर्थोपेडिककडे जातात किंवा मग हाडवैद्यांकडे जातात. आता एक असा समज झालेला आहे की नाही बाबा हाडवैद्यांकडे जायला नको कारण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही, उगाच काही होत्याचं नव्हतं करून नाही घ्यायचं. बरोबर. तर मग ह्या मताशी तुमचं काय ह्याच्यावर ओपिनियन आहे थोडक्यात? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण बऱ्याच वेळा काय होतं, मनामध्ये भीती असते. एखाद्या हाडवैद्याने एखादं हाड ओढलं, ते बसलं व्यवस्थित तर ठीक आहे, 100 पैकी 30 ते 70% लोकांचं चांगलं झालं, पण 30% लोकांचं खराब झालं किंवा विचित्र प्रकारे ओढलं गेलं किंवा तुटलं. तर असे संबंध किंवा असे प्रकार ऐकायला येतात. तर ह्यात एक मिथ जो आहे तो एक म्हणजे कुठलाही रुग्ण तपासत असताना तो हाडवैद्य किंवा तो वैद्य कसा तपासतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. बर. त्याच्यामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा करणं, त्याचं पोश्चर गेट पॅटर्न बघणं, तो कसा चालतोय, कसा बसतोय, कसा उठतोय, त्याचबरोबर त्याचे मणके हे एक्सरे तपासतोय का, हे खूप पहिला प्रकार आहे. आज बरेच हाडवैद्य जे आहेत की जे वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाहीयेत, ते एक्सरे MRI काही बघत नाही, त्यांच्या पारंपरिक नॉलेजवर ते बसवतात, परंतु ते किती टक्के लोकांना फायदा होतो हे भगवंताला माहिती आहे. तर आजकाल क्रायरोप्रॅक्टर नावाची जी ब्रांच आहे अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये ही आता विकसित झालेली ब्रांच आहे. त्या ब्रांचच्या साह्याने आणि त्याच्यासोबत इतर ऑस्टिओपॅथ ट्रीटमेंट, व्हिसरल ट्रीटमेंट आणि आपली मर्मचिकित्सा, योग उपचार हे सगळं जर एकत्रित केलं गेलं तर ते मणके जे हललेले ते परत जागेवरती बसू शकतात. बर. ते तपासताना पहिलं एक्सरे, मी तुम्हाला म्हटलं की एक्सरे तो वैद्य बघतोय का ते बघितलं पाहिजे, तो कसा तपासतो हे बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा नुसतं इथे दुखतंय किंवा सिम्पटम ऐकून कुठली ट्रीटमेंट घेऊ नका. सगळ्यात प्राथमिक पहिला सल्ला की जो डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित तपासतोय, तुमच्या पहिल्या मानेच्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत तुम्हाला चेक करतोय, त्यानंतर एक्सरे बघतोय, MRI बघतोय आणि त्याचबरोबर तुमचे क्लिनिकल एक्झामिनेशन करतोय, ज्याच्यामध्ये जिलेट टेस्ट आहे, स्पर्लिंग टेस्ट आहे, तुमचा पाय उचलून किती वर जातोय, तुमच्या मुवमेंट्स किती आहेत, तुमच्या मसलची ताकद किती आहे, सगळं बघून, तसंच काही प्रकारच्या ब्लड तपासण्या, रक्ताच्या तपासण्या बघितल्या पाहिजे की काही वेळा बऱ्याच लोकांना हात लावला तरी दुखतं, मग तशा पेशंटमध्ये ESR चेक करणं, सांधे दुखतात तर CRP चेक करणं, ASO फॅक्टर जो आहे, RA फॅक्टर आहे, असे विविध काही रक्ताच्या युरिक ऍसिड आहे तपासूनच मग ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा एखादा सांधा दुखतोय पण तिथे युरिक ऍसिडचं डिपॉझिशन होतात, क्रिस्टल्स तयार होतात, प्रोटीनचे क्रिस्टल्स तयार होतात. तर नेहमी सांधा निसटणं असं नाहीये, तर त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस होणं गरजेचं आहे की नक्की ह्याचं निदान होणं गरजेचं आहे. जर निदान परफेक्ट असेल तर ट्रीटमेंट बरोबर जाणार आहे. अच्छा. पण निदानच चुकीचं आहे तर मग ट्रीटमेंट ही विगरसली वेगवेगळ्या भागात दिली जाते आणि मग लोकांना वाटतं की अरे फरकच नाही पडला. करेक्ट. पण मग तुमच्याकडे तर अशा बऱ्याच केसेस येत असतील की जे या हाडवैद्यांकडे गेला आणि काहीतरी विचित्र होऊन बसलं, सो त्या रिलेटेड आम्हाला अनुभव तुमचे सांगा. माझ्याकडे दोन्ही प्रकारच्या केस स्टडीज आता दवाखान्यात येतात की काही हाडवैद्यांकडे गेलोय आणि मान मोडून घेत असताना लचक बसली होती, उशी चुकीच्या 2 उशा 3 उशा घेऊन झोपलो रात्री आणि खूप दीर्घकाळ झोपल्यामुळे त्याच अवस्थेत मान लचकली आणि लचकल्यानंतर खेडेगावात एक बाबा शिक्रापूरच्या तिथे आहे ते मी बाबा मान मोडून घेतली आणि मान मोडत असताना C1 त्याचा फ्रॅक्चर झाला. बिकॉज ऑफ झटका चुकीचा बसला, त्यामुळे फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याच्या पायातली पूर्ण ताकद कमी झाली, हातातली ताकद पूर्ण कमी झाली. मग अशा अवस्थेमध्ये पेशंटला काही ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे त्यांनी ऍडमिट केलं. 3 महिने ते ट्रॅक्शन वरती होते. त्याच्या 3 महिन्यानंतर त्यांना घरच्या घरी ट्रॅक्शन बांधून ठेवायला लावलं आणि
पुण्यातल्या 2-3 हॉस्पिटलला दाखवलं, तिथे ऑपरेशनचा सल्ला दिला होता. त्यांना ऑपरेशन करून घ्यायचं नव्हतं म्हणून ते माझ्याकडे आले. त्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालू केली, ते बरे झाले. अशी एक दुसरी केस होती की ज्यांचं फिक्सेशन सर्जरी म्हणजे डिस हर्निएशन होतं. गादी बाहेर आली होती मणक्यातनं, L4 L5 उजव्या साईडनी गादी बाहेर आली होती आणि बाहेर आल्यामुळे उजवा पाय प्रचंड दुखत होता. त्यांनी ऑपरेशन करून घेतलं, स्क्रू लावले, फिक्सेशन सर्जरी केली आणि डिस कट केली. पण जे 2 मणक्यातलं अंतर जे कमी झालं होतं ते डॉक्टर लोक वाढवत नाही. अच्छा. ते अंतर तेवढंच राहिल्यामुळे परत गादी तिथनंच बाहेर आली. अरे ओके. म्हणजे अशा दोन्ही प्रकारच्या केस स्टडीज दवाखान्यात आता येत असतात. तर मग त्या केसमध्ये आम्ही त्या 2 मणक्यातलं अंतर वाढवण्यासाठी प्रयत्न केला, मसल मधली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केला. कारण जोपर्यंत मसलची ताकद वाढणार नाही तोपर्यंत बोन हे मिसअलाइन होत राहणार आहे. ओके. नुसतं क्रायोप्रॅक्टर घेऊन उपयोग नाही, त्याच्यासोबत अलाइन थेरपी पण गरजेची आहे. लोकांना काय वाटतं की आवाज काढला म्हणजे झालं, तसं नाही हो. हे मिथ लक्षात घ्या लोकांनी की नुसतं क्रायोप्रॅक्टर ही एकच प्रकारची ट्रीटमेंट नाही. आजकाल काय होतं, लोक गुगलला, फेसबुकला, युट्यूबला, इन्स्टाला बघतात की आवाज येतोय, खूप बरं वाटतं, आनंद, लोक हसतात. पण त्याच्या पुढे MRI आणि एक्सरे किती लोकांचे त्यांनी टाकलेले आहेत हेही तुम्ही बघितलं पाहिजे. केस स्टडीज या प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे की त्या केस स्टडीमध्ये त्यांचा MRI मधली गादी परत आत गेली आहे का, तो MRI त्या डॉक्टरनी टाकला आहे का, त्या क्रायोप्रॅक्टरने, हे चेक केलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके. त्याचबरोबर एक तिसरी केस स्टडी सांगतो की ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा लोक इपिड्युरल इंजेक्शन घेऊन येतात आणि ते इंजेक्शन नंतरही बऱ्याच वेळा पेन तसंच राहतं. ओके. त्यामध्येही खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स इंटिग्रेटेड थेरपीनी मिळतो, मॅन्युअल थेरपीनी. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काही पंचकर्माचा भाग, अग्निकर्म, विद्ध चिकित्सा घेऊन लोक माझ्या दवाखान्यात येतात. आज बऱ्याच वेळा जिथे दुखतंय तिथे डाग दिले जातात आणि ते 30-30, 40-40 वेळा डाग घेऊन पेशंट माझ्या दवाखान्यात येतात. तर मग या केस स्टडीजमध्ये मी एकंदर बघितलं की क्लिनिकली डायग्नोसिस होणं गरजेचं आहे की नक्की हा त्रास कशामुळे होतोय आणि ते निदान करण्यासाठी एक्सरे कंपल्सरी काढले गेले पाहिजेत. काही ब्लडच्या तपासण्या ज्या गरजेच्या त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि पेशंटला स्वतःहून विचारलं गेलं पाहिजे की नक्की तुला कसं, कधी, कुठे, कशा प्रकारे दुखतंय. बऱ्याच वेळा पेशंट जे दाखवतो की मला ह्या पद्धतीने दुखतंय, मला इथनं इथे दुखतंय, किंवा काही पेशंट म्हणतात मला इथे भोसकल्याप्रमाणे वेदना आहेत, कमरेमध्ये हात लावून दाखवतो मला इथे भोसकल्याप्रमाणे दुखतंय. तर ह्याच्यावरनं डिफरन्शियल डायग्नोसिस होतं की हे फोल्डिंग पेन आहे, अनफोल्डिंग पेन आहे, सिलेंड्रिकल पेन आहे, काय एक स्पेसिफिक आहे, आणि ते ओळखून जर ट्रीटमेंट दिली गेली तर नक्कीच पेशंटला फायदा होतो. ओके. आत्ता तुम्ही पिलो म्हणजे उशांचा एक सांगितलं की उशी कशी आपण ठेवतो याच्यावर पण गोष्टी अवलंबून असतात. तर ह्या रिलेटेड मला विचारावं असं वाटेल की उशी आणि गादी, सो ह्याचा आपल्या स्पाईन आणि मानेवर काय परिणाम होतो? कारण की आता सगळेच आय एम शुअर क्रिकेट फॉलो करतात, तर त्यामध्ये मी सचिन तेंडुलकरचं असं वाचलं होतं की तो उशी कमी वापरायचा आणि आपला जो टॉवेल असतो तर टॉवेल गुंडाळी करून तो मानेसाठी यूज करायचा, कारण की त्यांनी काही होऊ नये, कारण प्रत्येक हॉटेलमध्ये वेगळी एक हे असते. आणि झोपताना सुद्धा तो गादीवर न झोपता तो खाली झोपायचा चादर टाकून. सो ह्या गोष्टी किती इम्पॅक्ट करतात तुमच्या लाईफस्टाईलवर? प्रत्येकाचं शरीर स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं आहे. काही लोकांची म्हणजे सचिन तेंडुलकरांची मान जर बघितली आपण तर त्याची मान ही शॉर्ट नेक आहे. काही लोकांची मान बघितली तर ही 4 बोटाची असते, काही लोकांची मान ही 2 बोटांचीच असते. तर त्यानुसार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचे शरीरमान, यष्टमान जे आहे ते त्यानुसार जर गादी आणि पिलोज जर वापरले तर त्याचा फायदा होणार आहे. बऱ्याच वेळा आपल्या एक सामान्य नियम आयुर्वेद शास्त्रात सांगितला की तुमची 4 अंगुली म्हणजे प्रत्येक माणसाची 4 जी बोटं आहेत तेवढी उशीची, पिलोची हाईट असावी. आता तुम्ही सचिन तेंडुलकर सरांचं उदाहरण घेतलं, त्यांच्या हाईटनुसार त्यांनी रोल केलेला जो टॉवेल आहे तो त्यांच्या हाईटनुसार कमी जाडीचा होता, म्हणून तर त्यांना ते लागू होत होतं. पण आता प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये टॉवेल्स पण जर वेगळे वेगळे असतील तर ती हाईट वर खाली होणार आहे. मग त्यानुसार प्रत्येकाने एक कुठेही जरी बाहेर जर फिरायला गेलो किंवा इतर वेळेस ज्यांना सारखं फिरावं लागतं त्यांनी त्यांचे अंगुली प्रमाणे उशी आहे का, पिलोज आहेत का ते चेक केलं पाहिजे. त्याचबरोबर गादी जी आहे, काही लोक पूर्वीचे बघा घुंगडी टाकून झोपायचे, काही लोक बेडवरती झोपतात, कारण बऱ्याच वेळा काही ठिकाणी मेमरी फोमच्या गाद्या असतात की ज्याची उंची 8 इंचापर्यंत असते. काही ठिकाणी जे घरगुती आपण वापरणार आहोत, ज्या कापसाच्या गाद्या जे लोक वापरणार आहात ते कापूस हा नेहमी दर 2-3 वर्षांनी त्यात भरला गेला पाहिजे. शक्यतो गादीची हाईट ही 4 इंचापासून ते 8 इंचापर्यंत असावी. 4 इंचापासून 8 इंचापर्यंत.
त्यामध्ये तुम्ही आजकाल मेमरी फोमच्या पण गाद्या मिळतात, तर मग 3 इंच मेमरी फोम आणि खाली 2 इंच किंवा 4 इंच परत तुम्ही त्याच्यामध्ये जाड फोम जो येतो तो वापरला गेला पाहिजे. म्हणजे असं जर वापरलं गेलं तर त्याचा फायदा, फोमची गादी साधारण 3 इंच आणि वरती मेमरी फोम 3 इंच असं जर वापरलं तर त्याचा दुखण्यासाठी किंवा माणसाच्या शरीरामध्ये ज्यांचा कर्व ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतो स्पाईनचा, तर या पद्धतीने गादी जर वापरली तरी चालते. ज्या लोकांना यामध्ये काय आहेत, 2 मिथ आहेत. एक पहिली गोष्ट, एक धातुक्षयजन्य आणि आमजन्य. कंबरदुखी किंवा पाठदुखी, मानदुखी. धातुक्षयजन्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पाठीला दाबल्यानंतर बरं वाटतं. करेक्ट. आणि ज्या काही पेशंटमध्ये हात लावला तरी दुखणं वाढतं. मग अशा कंडिशनमध्ये पेशंटचे विचार तो त्याच्या आजारानुसार तिथे गादीचा करावा लागतो. प्रत्येक वेळेस पेशंट टू पेशंट प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणून तुम्ही 4 इंच ते 6 इंचाची गादी वापरा आणि अकॉर्डिंग टू ज्याला आजार आहे त्यानुसार एक वेगळा विचार केला गेला पाहिजे. आता तुम्ही डिस्क हर्निएशन सांगितलं, सो त्याचा अर्थ काय, म्हणजे नक्की काय म्हणतात? डिस्क हर्निएशन म्हणजे 2 मणक्यातलं जे लिक्विड आहे त्याला आम्ही न्यूक्लियस पल्पस म्हणतो. ते न्यूक्लियस पल्पस अॅन्युलस फायबरच्या बाहेर पडणं. अॅन्युलस फायबर जो आहे मणक्याच्या 2 मणक्याच्या मध्ये एक प्रकारची चकती आणि त्या चकतीच्या आतमध्ये अजून एक चकती असते. आणि ती आतमधली चकती हल्ली, ती पहिल्या डिग्रीला हल्ली तर पेशंटला सिव्हिअर दुखतं. त्या काळामध्ये प्रचंड वेदना होतात आणि पेशंट हलू शकत नाही, पेशंट बसू शकत नाही, झोपता येत नाही. एक साधारण 24 तास ते 72 तास त्या वेदना राहतात. बापरे. आणि ती डिस्क परत ऑटोमॅटिक आतमध्ये जाते. अच्छा, ओके. तिथे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट लागत नाही, फक्त 4 दिवस आराम करायचा आहे. पण तीच डिस्क टॉर्क आणि फोर्स जास्त होता, झटका जोरात बसला आणि ती गादी अजून बाहेर पडली, टोकावरती आली चकतीच्या, तर तिथे चालू होतं की सकाळी उठल्यानंतर रोज कंबर अवघडते. पेशंट तिथे सांगतो, माझी रोज सकाळी उठल्यानंतर माझी कंबर अवघडते, जड वाटते, भरल्यासारखं वाटतं. मग एक गरम पाण्याने आंघोळ केली की मला दिवसभर त्रास होत नाही. ही धोक्याची घंटा आहे, तिथे डॉक्टरला दाखवलं गेलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जर गादी अजून बाहेर पडली, ग्रेड 3 म्हणतो आम्ही त्याला, तिथे पेशंटला, काही पेशंटला सतत मुंग्या असतात आणि काही पेशंटला 50% मुंग्या असतात. का तर गादी जी आहे सेंट्रो लॅटरली आणि पोस्टेरियरली मागे पडली तर कंटिन्युअस 24/7 तास 7 डेज मुंग्या असतात. ती जर मधनं बाहेर पडली आणि विशिष्ट मुवमेंटलाच त्या मुंग्या येतात. ओके. मुवमेंट पॅटर्न. ओके. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात जर गादी अजून बाहेर पडली तर तिथे नमनेस. या सगळ्या प्रोसिजरला डिस्क प्रोट्रुजन म्हणतात. त्याचे ग्रेड 1 to 4 प्रकारे, अशा प्रकारची आपल्याला ग्रेडेशन बघायला मिळतात. अरे वा. आता या मॉडर्न IT वाला लोकांमध्ये ना एक प्रकार आलेला आहे, म्हणजे तो पहिल्यापासूनच होता बट आता ट्रेंडिंगला आहे, तो म्हणजे बफेलो हम्प. त्याला जे म्हणतात, मानेच्या इथे ते असं उंचवटा आल्यासारखं होतं. तर ते क्युरेबल आहे का आणि त्याच्यासाठी काय करू शकतो आपण? बफेलो हम्प हा लहान मुलांमध्ये पण आता जास्त दिसतोय. ज्यांची मुलं ही साधारण एक ज्युनियर KG, सिनियर KG घरात जास्त वेळ आहेत, ते दिवसभर मोबाईल घेऊन बसतात. तसंच IT पब्लिक मधली जी लोक आहेत, जे डेस्क जॉब ज्यांचा 12 तास, 14 तास, 18 तास आहे, कंटिन्युअस बसल्यामुळे मानेची जो कर्व आहे तो लॉस ऑफ लॉर्डोसिस, 30 डिग्रीचा जो कर्व पाहिजे तो लॉस होतो आणि मान स्ट्रेट होते. मान स्ट्रेट झाल्यामुळे तिथली ताकद कमी होते मसलची आणि मसल सगळे सुजतात. मागे टेनिसच्या बॉल सारखा एक मोठा हम्प दिसतो. आणि त्या हम्पमुळे बऱ्याच वेळा खांदे अवघडतात पेशंटचे. सकाळी उठल्यानंतर मान जड वाटते, डोकं जड वाटतं. तर हे नक्कीच बरं होऊ शकतं. याच्यामध्ये पहिली गोष्ट, ज्या लोकांना हे हम्प आहेत आणि जे लोक हा व्हिडिओ पॉडकास्ट बघत आहात, तर दर 1 तासाने कंपल्सरी तुम्हाला उठायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं चालायचंय आणि परत बसायचंय जागेवरती. त्याचबरोबर जर तुमचं डोकं जड होत असेल आणि मान अवघडत असेल तर नाकामध्ये 2 थेंब फक्त पाणी सोडायचं आहे, एक 15 दिवस ते 1 महिनाभर. त्यानंतर ते जडपणा कमी झाला ते बंद करा. त्याचबरोबर सूर्यनमस्कार, आठवड्यातले 3 दिवस ते 5 दिवस सूर्यनमस्कार करायचे. पण ते सूर्यनमस्कार हे पॉवर योगा नको आहे. म्हणजे पॉवर योगा म्हणजे आजकाल काय झालंय, लोक फास्ट सूर्यनमस्कार घालतात. 100 सूर्यनमस्कार घालण्याची मी आता बघतोय, बरेच लोक माझ्या दवाखान्यात येतात, आम्ही 50 सूर्यनमस्कार घालतो, 100 सूर्यनमस्कार घालतो, एकदम फास्ट. आसन स्थितीमध्ये कोणीच थांबत नाहीये. तर सूर्यनमस्कार करत असताना त्या एका आसनामध्ये
म्हणजे आपण पहिलं ओम मित्राय नमः नमस्कार घातला, नमस्काराच्या पोझिशन मध्ये तुम्हाला प्रत्येक पाय, तुमचे पायाची बोटं ओपन करायची आहेत, गुडघे मागे टाईट करून घ्यायचे आहेत, बटकचा भाग स्क्वीज करून घ्यायचा आहे, शोल्डर ओपन करायचे आहेत, छातीचा भाग वरती उचलायचा आहे. हे जर सगळं केलं आणि 30 सेकंद एका आसन स्थितीमध्ये थांबलो, असा एक सूर्यनमस्कार मारायला कमीत कमी 6 मिनिटं लागतात. तसे तुम्ही 3 ते 5 सूर्यनमस्कार जर मारले तर सगळे एन्झाईम सिक्रेट होतात, सगळ्या मसल मधली ताकद वाढते आणि तो हम जायला सुरुवात होते. बरं. आणि साधारण किती कालावधी लागू शकतो हे पूर्ण? हम पूर्ण जायला साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये हम जातो, फक्त एक्सरसाइजने. आणि ट्रीटमेंट जर त्याला ऍड केली ऍड ऑन, तर पहिल्या महिन्यामध्ये हम जवळजवळ 70-80% कमी होतो. ओके. त्याच्यानंतर आता सध्या जे काय म्हणतात सगळेच डॉक्टर झालेले आहेत, चॅट जीपीटी असेल, गुगल असेल, सो त्याच्यावरून असं काही पाठ वगैरे दुखायला लागली की मग ॲमेझॉन करायचं, त्याच्या गन मिळतात ते ऑर्डर करायचे आणि नुसतं जिथे दुखते तिथे ते चालू करतात. बरोबर. पण मग हे काय, हे असं केलं पाहिजे का? हे ह्यानी अफेक्ट पण होऊ शकतं तुमच्या बॉडीला किंवा स्पाईनला? एक लक्षात घ्या, फक्त गण येते. बरीच लोक माझ्या दवाखान्यात येतात. आतापर्यंत 30 ते 40% लोकांनी त्या गन्स, तशा प्रकारचे बेड्स, म्हणजे 1.5-2 लाखाचे बेड्स घरी आणलेले आहेत. बापरे. आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही. एक लक्षात घ्या, मिस अलाइनमेंट गन नाही सापडू शकत. मला सांगा, आपल्याकडे चाव्या भरपूर आहेत, पण योग्य कुलपाला योग्य चावीच लागते. करेक्ट. डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुमचं अचूक निदान होत नाही की हा मसलमुळे प्रॉब्लेम आहे, का बोन मिसअलाइन आहे, का फेशिया मिसअलाइन आहे, का तुमचा ऑर्गन इम्बॅलन्स आहे, ओके, जोपर्यंत एक्झॅक्ट डायग्नोसिस त्या माणसाचं होत नाही, त्या रुग्णाचं होत नाही, तोपर्यंत ती पाठदुखी, कंबरदुखी ही कमी येत नाही. ज्याचं एक किरकोळ आहे त्यांनी तो प्रयोग करा, पण ज्यांचं सिव्हिअर आहे, गाद्या बाहेर MRI मध्ये, तसा प्रयोग करत बसला तर कधीतरी तुमच्या पायातली ताकद जाऊन लकवा मारेल, पायातली पूर्ण हलणारी नाही, लघवीचा कंट्रोल जातो, संडासचा कंट्रोल गेलेले पेशंट मी आता दवाखान्यात रोज बघतोय. बापरे बापरे, एवढं सिव्हिअर आहे. ओके. डॉक्टर, आपल्या एवढ्या छान गप्पा चालल्यात, आता मला पुढे जाताना तुम्हाला हे विचारावं असं वाटेल. 2 प्रश्न तुम्हाला जोडून विचारतो की स्लिप डिस्क म्हणजे नक्की काय? कारण की बरेच जे काय म्हणतात 40+ लोक असतील ह्यांना माहिती आहे एक्झॅक्टली हे काय, बट आम्हाला यूथला काहीच माहिती नाही की स्लिप डिस्क म्हणजे काय, फक्त ऐकून असतो. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता जी आपली काय म्हणतात टॉयलेट करण्याची एक पद्धत जी आहे की इंडियन स्टाईल आता ऑलमोस्ट नाहीशीच झालेली आहे, सगळे कमोड आणि हे यूज करतो. सो ह्याला हे अफेक्ट करतं का स्लिप डिस्क या पोझिशन्सला? खूप चांगला प्रश्न विचारलाय. पहिलं प्रश्न तुमचा जो आहे स्लिप डिस्क, तर स्लिप डिस्क म्हणजे काय, तर चकती स्लिप होणे. सोपं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात स्लिप डिस्क. स्लिप चकती जी आहे म्हणजे न्यूक्लियस पल्पस हा जो आहे तो स्लिप होतो ॲन्युलस फायबरमधनं बाहेर. आणि तो तुम्ही एखादी मुवमेंट करत असताना, एखादा जर झटका बसला आणि ती मुवमेंट करत असताना 3 मुवमेंट जर एकसाथ केल्या गेल्या फास्टमध्ये, एका सेकंदामध्ये, तर ती चकती खूप टॉर्क आणि फोर्समुळे ती बाहेर पडते. दुसरी कंडिशन आहे, एखादा अचानक ट्रॉमा झाला, ऍक्सिडेंटल इंजुरी झाली आणि त्यामध्ये तुम्ही पडले किंवा मागणे एखाद्या मोटरीने तुम्हाला धडक दिली, त्यामुळे डायरेक्ट व्हर्टेब्रल कॉलम वरती प्रेशर वाढतं, ॲन्युलस फायबर फाटून गादी बाहेर पडते. किंवा एखाद्या झाडावरनं खाली पडलोय, वरनं उंचीवरनं 7 ते 8 फुटावरनं 10 फुटावरनं आपण खाली पडलो, तर आणि डायरेक्ट मणक्यावरती बसून 2 मणके एकमेकावर घासले जातात आणि डिस्क बाहेर पडते. अशी विविध कारणं विविध पेशंटमध्ये वेगळी कंडिशननुसार दिसतात. तर ज्यावेळेस स्लिप डिस्क होते त्यावेळेस पेशंटला एक तर पहिली गोष्ट, सकाळी उठल्यानंतर कंबर आखडते, जड वाटते, काही लोकांमध्ये मुंग्या, काही लोकांमध्ये बधीरपणा, काही लोकांमध्ये पेन. आणि त्याचं जी स्लिप डिस्क आहे ती एक्झॅक्ट कुठनं झाली हे आपल्याला रुग्ण जे सांगतोय त्याच्यावरनं लगेच समजतं. म्हणजे मांडीच्या 1/3 पार्टच जर दुखतोय, 2/3 पार्ट ऑफ द थाईज दुखतात आहे, तिथे समजायचं की L3 ला डिस्क ही बाहेर आहे. L3 L4 L4 L5 मध्ये पेशंटची जी पिंडरी आहे, गॅस्ट्रोनिमियस मसल्स, काफ मसल्स, तिथे बऱ्याच वेळा पेन होतं. त्याच्या आतमधल्या बाजूला L5 ची डिस्क बाहेर आल्यानंतर S1 S2 मधनं जर डिस्क बाहेर पडली तर तिथे तुमचे फूटचा जो खालचा भाग आहे, टोचचा खालचा भाग जो आहे, तळपाय ज्याला आपण म्हणतो, तिथे पेशंटला वेदना होतात किंवा मुंग्या येतात, बधिरता जाणवते. हे डिफरन्शियल डायग्नोसिस MRI आणि एक्सरे वरती जर केलं तर ॲक्युरेट डायग्नोसिस होऊन तो पेशंट पूर्णपणे बरा होतो. ओके. हे पहिलं उत्तर. दुसरं, टॉयलेट जे आहे ते शक्यतो इंडियनच असलं पाहिजे.
शक्यतो म्हणजे 99% इंडियनच असलं पाहिजे. बऱ्याच वेळा मी बघतो लोक पाश्चिमात्य वेस्टर्न टॉयलेट असतात पण तिथे टॉयलेटवरती इंडियन बसतात. त्यावेळेस पाय घसरून इंजुरीचे प्रकार खूप मी दवाखान्यात ऐकलेत आणि बघितलेत. तर शक्यतो टॉयलेट्स हे इंडियन असावेत, कारण इंडियन टॉयलेट असल्यानंतर काय होतं, इंडियन टॉयलेट असल्यामुळे तुमचं इंटेस्टायनल जे प्रेशर आहे सिग्मॉइड कोलांवरती, इंटेस्टाईनवरती पाय दुमडल्यामुळे, फ्लेक्शन गेल्यामुळे ऑटोमॅटिक वेग हा ऑटोमॅटिक येतो. कुथावं लागत नाही, जोर द्यावा लागत नाही. त्यामुळे टॉयलेटच्या जागेवरती कुठल्याही प्रकारचे फिशर, फिच्युला, भगंदर सारखे आजार होत नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच रुग्णांमध्ये टॉयलेट लागलेली असते पण टॉयलेटला जातच नाहीयेत किंवा टॉयलेटचा वेगच येत नाहीये. ह्याचं कारणच जे आहे ते वेस्टर्न टॉयलेट आहे. तर शक्यतो इंडियन टॉयलेट असावं जेणेकरून मल बाहेर पडल्यामुळे एक की बाकीचे पुढचे आजार होणार नाही. कारण जे पोषक अंश शरीराला नाहीये, जसं युरिक ऍसिड आहे, युरिया आहे, चुकीचे फायबर्स आहेत, वाढलेले वेगवेगळे एन्झाईम शरीरात आहेत, ते सगळं बाहेर टाकण्याचं काम ते जर पोटात तसंच साचून राहिलं तर आम निर्मिती होते आणि ते प्रोटीनचा जो रस आहे तो सगळा सांध्यात जाऊन आमवात किंवा संधिवातासारखे आजार निर्माण होतात. बापरे बापरे. बर. आणि मग जिममुळे पण स्लिप डिस्क होऊ शकतो? जिममुळे स्लिप डिस्क होण्याची जी कारण आहेत त्यामध्ये बेसिकली चुकीचे डेडलिफ्ट मारणं, चुकीचे वेट उचलणं, अति वेट उचलणं, कारण मसलमध्ये तेवढी ताकद नसते आणि बऱ्याच वेळा हेवी वेट मारले जातात. तर शक्यतो चांगले ट्रेनर्स, चांगले गुरु त्याच्या मागे पाहिजेत. तुमचं वय काय, तुमचं अंगात ताकद किती आहे त्यानुसार हळूहळू प्रकार वाढवला पाहिजे. असं नाही की डायरेक्ट एक 100 किलो 150 किलो वरती 200 किलो वरती गेलोय. बऱ्याच वेळा आपल्याला इन्स्टाला व्हिडिओ येतो की 400 किलो उचललाय, त्या माणसाचं वय 58 आहे, वजन 60 किलो आहे, वय 58 आहे. तर माणसं काय करतात, ते बघून त्या कॅल्क्युलेशननी उचलायला जातात. तर तसं नको पाहिजे. चांगले गुरु पाहिजे, चांगले एक्सपर्ट्स पाहिजेत आणि त्यांच्यासोबत विचार विनिमय करून जिम केली पाहिजे. पण हे क्युरेबल आहे काही झालं तर? ओके. आणि पुढे जाताना मग ह्या रिलेटेड आपण जे सुरुवातीपासून म्हणतोय की विदाऊट ऑपरेशन मणका, हल्लेला मणका आपण ठीक करू शकतो, तर मग आता आपण त्या प्रश्नाकडे येऊ की खरंच हे पॉसिबल आहे विदाऊट ऑपरेशन? हे नक्कीच खरंच पॉसिबल आहे. कारण गेले 19 वर्षात ज्यांच्या गाद्या बाहेर आलेल्या आहेत किंवा ज्यांच्या चकत्या बाहेर आल्यात, ज्यांच्या नसा चोकअप आहेत, नसा दबलेल्या आहेत, त्याचबरोबर 2 मिनिटंही चालता येत नाहीये, उभा राहता येत नाहीये, असे सिम्पटम घेऊन रुग्ण बरेच दवाखान्यात येतात आणि आम्ही एक्सरे, MRI चेक करतो. त्यानंतर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आणलंय मी दाखवायला प्रेक्षकांसाठी. या मशीनने C1 म्हणजे मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकडाळ्यापर्यंत हे मशीन लावतो आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट समजतं की पेशंटला जो त्रास आहे तो क्रोनिक आहे का ॲक्यूट आहे. अच्छा. इन्फ्लामेशन कुठे आहे आता एक्झॅक्ट, म्हणजे L3, L4, L5 तिन्ही गाद्या बाहेर आहेत, पण नक्की आता त्रास कशामुळे होतोय ह्याचं हे डायग्नोसिस करण्याचं हे मशीन आहे. त्याचबरोबर क्लिनिकल असेसमेंट आपण वेगवेगळ्या करतो, ज्याच्यामध्ये जिलेट टेस्ट आहे, स्पर्लिंग टेस्ट आहे, असं वेगवेगळं सगळं चेक करून त्यानंतर पेशंटला ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल आपण देतो. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट आहे क्रायोप्रॅक्टर. क्रायोप्रॅक्टरसाठी आपण विशिष्ट प्रकारचे 3 प्रकारचे बेड्स आणलेत, ज्याच्यामध्ये सर्व्हायकल चेअर, पेल्विक बेंच आणि नी चेस्ट टेबल. हे US वरनं सगळे इन्स्ट्रुमेंट आपण दवाखान्यात आणलेले आहेत आणि त्या टेबलवरती जो मणका विशिष्ट मूव्ह झालाय उजवीकडे, डावीकडे किंवा शिफ्ट झालाय, टिल्ड झालाय, त्याला परत रिअलाइन करतो. त्याच्यासाठी आपण गॉन्स्टेड पॅरल स्केल म्हणून एक स्केल आहे, ती एक्सरे वरती वापरली जाते, एक रुलर आहे, ती आपण वापरून मेजरमेंट घेतो की एक्झॅक्ट किती MM मध्ये कोण कोण बाहेर आलेला आहे. त्याचबरोबर हे क्रायोप्रॅक्टरची गन आहे, ही स्पेसिफिक ऍडजस्टर म्हणतात त्याला. जो काही मणका बाहेर आलाय त्याला आतमध्ये ढकलण्यासाठी 750 न्यूटन प्रेशर ची स्प्रिंग आहे. पेशंट लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत याला ऍडजस्ट करता येतं स्प्रिंगला, तेवढं प्रेशर कमी जास्त करता येतं. त्याचबरोबर फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे मसल्स रिअलाइन केले जातात, वेगवेगळे स्ट्रक्चर हे रिअलाइन केले जातात. जसं ग्रॅव्हिटी आहे, पेशंट कसा उभा आहे, कसा बसलाय, कसा चालतोय, त्याची पेल्विसची बॅलन्स कसा आहे. बऱ्याच वेळा पेल्विस पुढे गेलेला असतो, पेल्विस मागे आलेला असतो,
मानेचा भाग तिरका झालेला असतो, TMJ दात उघडत नाही, हो. दात ओपन करताना त्रास होतो. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्याचं एक केस स्टडी कस्टमाइज निदान केलं जातं की त्याच्या आता कोणत्या मसलवरती आपल्याला जास्तीत जास्त त्या चेनवरती काम करायचं आहे. नुसतं मसल एका मसलवरती काम करून होत नाही किंवा जिथं दुखतंय तिथे काम करूनही होत नाही. तुम्हाला तो अख्खा फेशियाचा लेअर डोक्यापासून पायापर्यंतची पुढची बाजू, डोक्यापासून पायापर्यंतची मागची बाजू किंवा आतमधली बाजू, बाहेरची बाजू, ह्याला सगळ्यांना रिअलाइन तुमच्या फूट बरोबर, पेल्विस बरोबर आणि माने बरोबर या तिन्ही टप्प्यामध्ये बॅलन्स करावं लागतं. ओके. असं नाही होत की नुसतं एक भाग बॅलन्स केला म्हणजे सगळं बॅलन्स होईल. त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन मध्ये टोटल 12 लेवल्स आहेत. त्या वेगवेगळ्या चेनवरती आम्ही काम करतो ग्रॅव्हिटीच्या. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटच्या पहिलं जनरल लिस्निंग करतो, डोक्यावरती हात ठेवतो आणि चेक करतो की हे ऑर्गनमुळे प्रॉब्लेम आहे का न्यूरोमेनिंजियल आहे. न्यूरोमेनिंजियल म्हणजे नवचा प्रॉब्लेम आहे की नव कुठेतरी फायब्रोस झाल्यात, स्पिंक्टर फायब्रोसिस मध्ये गेलेत, लिव्हरच मूव्ह होत नाहीये, किडनी मूव्ह होत नाही, फायब्रोसिस झालेलं आहे, तिथे मुवमेंट शून्य आहे. ओके. आपल्या आपल्या शरीरामध्ये स्वतः किडनीची स्वतःची मोटिलिटी आहे. मोटिलिटी म्हणजे स्वतः सेल्फ मुवमेंट पॅटर्न. प्रत्येक ऑर्गनचा एक सेल्फ मुवमेंट पॅटर्न आहे श्वासानुसार. ओके. जसा आपण श्वास घेतो तसा तो ऑर्गन वरती मूव्ह होतो, खाली जातो. ओके. काही ऑर्गन हे पुढे मागे हलतात, काही ऑर्गन खालीवर हलतात. तर ह्याची स्वतःची मोटिलिटी, तिथले लिगामेंट्स हे टाईट होतात बिकॉज ऑफ इन्फ्लामेशन आल्यामुळे. बऱ्याच वेळा मसलला इन्फ्लामेशन येतं, बोनच्या आजूबाजूचे लिगामेंट्स कडक होतात, फायब्रोस होतात, डिजनरेटिव्ह चेंजेस दिसतात, वयामानानुसार झिजणं, वयामानानुसार तिथले कॅपिलरीज, तिथले लिगामेंट्स, तिथले मेनिस्कस, तिथले कार्टिलेज हे घासले जातात आणि तो एक्स्ट्रा भाग तिथं तयार होतो, त्याच्यामुळे मुवमेंट रिस्ट्रिक्ट होते. ओके. म्हणजे हे सगळं पेशंट टू पेशंट कस्टमाइज बघितलं पाहिजे, त्याचं डायग्नोज झालं पाहिजे की नक्की हा त्रास कशामुळे. ओके. ओके. म्हणजे कधी कधी मानेत दुखतं पण प्रॉब्लेम असतो माकडामध्ये. अरे बापरे. बर. कारण फाउंडेशन तिथे बॉडीचं, पेल्विस मूव्ह झाला पुढे मागे तो मान वरती हलतंय. लोक बऱ्याच वेळा इथे उपचार करत बसतात, वेगवेगळे इथे उपचार, मॅन्युअल थेरपी किंवा इतर प्रकारच्या थेरपीज मानेवरती घेत बसतात, पण जोपर्यंत माकडाट सरळ होत नाही तोपर्यंत बरं होत नाही. बर. बघा, आपण श्वास घेतो, मूलाधारापासून श्वास हा वरती चढतो. अख्ख्या शरीरामध्ये श्वासाला जर वाहनं मोकळं असेल तर ऑक्सिजन 100% तिथे मिळणार आहे, तिथे नेक्रोसिस नाही होणार. पण जिथे श्वास जात नाहीये तिथे सगळे मसल्स हे फायब्रोस व्हायला लागतात, कॅलोजन फायबरच्या नोड्स तयार होतात, लिम्फ नोड तयार होतात आणि त्याच्यामुळे त्रास चालू होतो पेशंट. ओके. आणि बहुतांश जे काय म्हणतात भारतीयांना डकफीटचा एक जो त्रास आहे किंवा मग ते असे चालतात, सो हे पण याच्यात इन्क्लूड होतं. ह्यामध्ये प्रामुख्याने एक आहे की गुडघ्यामुळे ते फिलिंग आहे का कमरेमुळे फिलिंग आहे हे डायग्नोस होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये पेशंट जातात, गुडघ्याची सर्जरी करतात पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. ओके. कारण बिकॉज ऑफ पेल्विस मध्ये प्रॉब्लेम असतो. तर पहिलं प्राथमिक त्यांचं डायग्नोसिस झालं पाहिजे की हा त्रास गुडघ्यामुळे का कमरेमुळे. आता या सगळ्यामध्ये आहाराचं काय महत्व आहे? कारण की शुगर म्हणा किंवा मग बाकी गोष्टी कट डाऊन केल्याने काय होऊ शकतं? एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आपण रोज आहार घेतो. आहार ही जी संकल्पना आयुर्वेद शास्त्राने जी सांगितली आहे त्यासारखी संकल्पना कुठल्याच शास्त्रामध्ये सांगितलेली नाहीये. मात्रा शितीय नावाचा अष्टांग हृदय मध्ये पूर्ण अध्यायच आलाय की तुम्ही कुठले पदार्थ खायचेत, कुठल्या पदार्थाचे गुणधर्म काय, कुठल्या पदार्थाचा प्रभाव काय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त कमी झालं तर रक्त वाढवणारे घटक डायरेक्ट कुठले की जे खाल्ल्यामुळे डायरेक्ट रक्त वाढतं. करेक्ट. मांस क्षय झालाय म्हणजे मांस हे बारीक बारीक होत चाललंय, तर मांस वाढवण्यासाठी डायरेक्ट कुठलं औषध आहे. बर. किंवा त्यापैकी आहार कुठला आहे. बर. प्रत्येक पदार्थाला त्याचा स्वतःचा गुण आहे, त्याला स्वतःचा त्याचा विपाक आहे, त्याचा स्वतःचा प्रभाव आहे आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूत तत्व आहे. ओके. प्रत्येक सर्व इदम पांचभौतिक अस्मिन अर्थे, म्हणजे सगळ्या पदार्थामध्ये पांचभौतिक घटक द्रव्य आहेत, पण त्याची जी समीकरण आहेत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे वेगवेगळ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहे. काही मध्ये पृथ्वी घटक जास्त आहे, तिथे मग बघा तिथे मांस जास्त येणार आहे, वजन जास्त असणार आहे त्या पदार्थात. रताळ, बटाटा, गाजर. ओके. ज्याच्यामध्ये जलीय अंश जास्त आहे, जलमहाभूत जास्त आहे, ते पदार्थ आपल्या शरीरात वेगळ्या प्रकारे काम करतात. अपतत्व असलेले जे तेज तत्व ज्याच्यामध्ये आहे ते सगळं पचनाचं काम करतात. बर. ते कुठले तेज पदार्थ? मिरची आहे, अच्छा, लसूण आहे, अच्छा,
तिखट पदार्थ जे आहेत ते सगळे. तर आपल्या शरीरात 6 रस पोटात गेले पाहिजेत आणि 6 रस पोटात जाण्यासाठी आयुर्वेदशास्त्रांनी काय सांगितलं तर मग पहिलं मधुर प्राय आश्रियात, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा. अच्छा. गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावा, तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खावा. शक्यतो फळ भाज्यांचा वापर जास्तीत जास्त करा आणि उकडलेल्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खावा. आजकाल काय झालं, लोक आहार जी संकल्पना आहे, लोक मॅक्झिमम आज बाहेरचं अन्न खातात आहे. आज तुम्ही गुरुचरित्र अध्याय बघितलं तर दूषित अन्न किंवा इतर बाहेरच्या अन्नामुळे काय परिणाम होतात आणि त्याचा पुढच्या तुमच्या जीवनात काय परिणाम होतो या सगळ्या बारकावे तिथं लिहिलंय. की जो माणूस बनवणार आहे तो अन्न कसं बनवतोय, त्याच्या डोक्यात काय विषय चालू आहेत, अन्न शिजवणाऱ्या माणसाच्या डोक्यात काय विषय चालू आहे, त्यांनी कुठल्या प्रकारचं भांडं वापरलं. आज बऱ्याच घरात अल्युमिनियमची भांडी वापरली जातात, ती पहिली बंद करा, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कॅन्सर होतं. ओके. शक्यतो स्टीलची भांडी जास्तीत जास्त वापरा. अन्न ताजं शिजवलं पाहिजे आणि ताजं खाल्लं पाहिजे. जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करायचंय, वेळ झाली म्हणून जेवायचं नाही. आज बरीच लोक वेळ झाली म्हणून जेवण करतात. तर भूक लागल्यानंतरच जेवण करा आणि कमीत कमी 2 वेळा जेवण करायचंय. असंही नको की 3, 4, 5 वेळा जेवण करतोय, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आजार हे वाढत जातात. ओके. म्हणजे आपण जे युजली शेवटी डेझर्ट म्हणून गोष्टी खातो त्याच्याऐवजी अजीर्ण होतं त्यांनी. अच्छा. डेझर्ट्स शेवटी खाल्ले तर अजीर्ण होणार आणि त्यामुळे संधिवात, आमवात किंवा लिव्हर, फॅटी लिव्हर, किडनीचे प्रॉब्लेम, डायलिसिसचे प्रॉब्लेम हे होतात बिकॉज ऑफ अजीर्ण. सतत अजीर्ण 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 होऊन तो अवयव निकामी होऊन जातो. हा. तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्सेस आणि केसेस रिलेटेड आम्हाला सांगा ना, म्हणजे लोकांना एक हेल्प होईल. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं पेशंट येतं. ट्रीटमेंट जी आहे ती आम्ही अशी बसवली की महिन्यातनं 1 दिवसच ट्रीटमेंट आम्ही लोकांना देतो. त्याच्यामध्ये 3 तासाची ट्रीटमेंट चालते. सकाळी पेशंट 9 वाजता माझ्याकडे ओपीडी चालू होते. 9 ते 1 आम्ही पेशंट चेक करतो, बाहेरगावावरनं सगळे आलेले. बरं. आणि साधारण जुने पेशंट 9 वाजता डॉट चालू होतात ट्रीटमेंटसाठी, ते साधारण 1:30 पर्यंत संपते एक बॅच. त्यामध्ये साधारण 5 ते 6 पेशंट, 7 पेशंट मॅक्झिमम आम्ही घेतो. ओके. आणि संध्याकाळी दुपारी 1:30 वाजताच्या बॅचमध्ये 6 पेशंट. तर यामध्ये काय केलं की एक इंटिग्रेटेड अप्रोच ठेवलाय की पेशंटला 100% कसं बरं करता येईल हा अप्रोच ठेवलाय. की कोर व्हॅल्यू ही रिझल्ट ठेवली आहे की ज्याच्यामध्ये पेशंटला कमीत कमी जास्तीत जास्त योग्य ट्रीटमेंट आणि अचूक निदान आणि अचूक ट्रीटमेंट हा पार्ट ठेवलेला आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा येतो तो शरीराने, मनाने आणि स्पाईनने तिघांनी बिघडून आलेला असतो. काही लोक शरीराने बिघडलेली असतात जास्त प्रमाणात, काही लोक मनाने बिघडलेली असतात कारण इमोशन सगळे साठलेले असतात, आणि काही लोक घाबरलेली असतात की मला ऑपरेशन सांगितलंय आता काय. बऱ्याच वेळा लोकांना रिलेटिव्ह लोक भेटायला येतात घरी की तुला ऑपरेशन सांगितलंय आता तुझं काय खरं नाही. माझ्या मित्राचं ऑपरेशन केलं तो घरीच आहे, त्याची नस चोकअप झाली, त्याला लघवी झालेली समजत नाहीये, संडास झालेली समजत नाहीये, एकाला स्क्रू लावलेले ते स्क्रू परत काढावे लागले, 3-4 वेळा सर्जरी कराव्या लागल्या. असे विविध मिथ्स आता समाजात चालू आहे आणि ते घडतंय. बऱ्याच वेळा कधी कधी ट्युमर्स असतात पण डॉक्टरला डायग्नोस होत नाही, ते फिक्सेशन सर्जरी करून टाकतात आणि त्याच्यातनं पुढे जाऊन अजून कॉम्प्लिकेशन्स चालू होतात. म्हणजे एक्झॅक्ट डायग्नोसिस जो प्रकार आहे तो बऱ्याच वेळा कधी कधी काही डॉक्टरांकडनं चुकतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटला ते भोगावं लागतं दीर्घकालीन. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पहिलं कुठलाही त्रास झाला तर तुम्ही एक कमीत कमी 4 ते 5 डॉक्टरांचं ओपिनियन घ्या ऑपरेशन करण्यापूर्वी. डायरेक्ट ऑपरेशनला जाऊ नका. की विना ऑपरेशन जिथे काही लोक आहेत जे करणारे आहेत त्यांना जाऊन भेटा, बघा की त्यांच्याकडे किती केस स्टडीज बऱ्या झालेल्या आहेत. त्यांचे फेसबुक आज बऱ्याच लोकांना आपल्याला तो पेशंट किंवा तो येणारा डॉक्टर किंवा बाकीची आज खूप अशी आपल्याकडे गॅजेट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो की खरंच ते योग्य आहे का अयोग्य. जसं गुगल आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे की ज्याच्यामधनं आपण बरीच माहिती घेऊ शकतो की ज्या लोकांच्या ट्रीटमेंट जिथे चालू आहेत त्या लोकांना भेटा की खरंच याचा उपयोग झालाय की नाही तुमच्या जीवनात. आणि त्याच्यावरनं तुम्ही निर्णय घ्या की लगेच धडपडीत जाऊन पटकन ऑपरेशन केलंय आणि पुढे वर झालंय असं शक्यतो करू नका. ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं. रिट्रोलिस्थेसिस सारख्या ज्या केसेस आहेत, डिस्क हर्निएशन, स्लिप डिस्क, सायटिका, पाय बधीर होतोय, मुंग्या येतात, ते 2 पावलं चालता येत नाही, अशा पेशंटची ऑपरेशन 100 नाही 1,00,000% वाचताना मी माझ्या आयुष्यातल्या करिअर 19 वर्षात बघितलेत. तर एक लक्षात घ्या की हे काय डायग्नोस पहिलं महत्वाचं आहे की जिथे तुमची गादी बाहेर आली ती बरी होणार आहे, पण जिथे तुमचा बोन तुटलाय
बोन तुटलेला आहे, फॅसेट तिथे नाहीये, बोनवरती बोन ठेवण्यासाठी जागाच नाहीये, मग तिथे तुम्हाला सर्जरीची गरज आहे. करेक्ट. जिथे तिथं ट्युमर झालाय आणि ट्युमर तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये येऊन बसलेला आहे, जसं पॉट डिसीज आहे किंवा मायलोमा सारख्या केसेस आहेत, तिथे तुम्हाला तो कट करावाच लागतो. जिथे हिमेंजिओमा येऊन बसलाय आणि नव पूर्ण तुमची त्यांनी हिमेंजिओमानी स्पायनल कॉर्डला ब्रेकडाऊन केलेला आहे, तिथे तुम्हाला ऑपरेट लागणार, कारण ते कट केल्याशिवाय तुमचा नवचा फ्लो होणार नाहीये. तर एक लक्षात घ्या, ऑपरेशन कुठे वाचतं तर जिथे जिथे गाद्या बाहेर आल्यात, नसा चोकअप आहेत, तिथे 100% ऑपरेशन वाचू शकतं. पण जिथे ट्युमर्स आहेत, एव्हियन सारख्या केसेस आहेत, तिथे तुम्हाला शक्यतो ऑपरेशन सर्जरी लागेल. डॉक्टर, युजली सर्व्हिकल जे आहे तर ह्या रिलेटेड खूप गोष्टी ऐकायला मिळतात की बहुतेक सर्व्हिकलचं कॅन्सर पण असतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या किती इम्पॉर्टंट आहेत, लोकांनी त्याची काळजी घेणं, किंवा एक्झॅक्टली सर्व्हिकल म्हणजे काय पण? सर्व्हायकल म्हणजे मान. सर्व्हायकल मध्ये 7 मणके आहेत, त्याच्यामध्ये 2 स्पायनस प्रोसेसेस त्याच्या मागे आणि ट्रान्सवर्स प्रोसेस, असं सर्व्हायकल मध्ये 7 मणके. आणि त्याचा जो नॅचरल कव आहे तो 30 डिग्रीचा नॅचरल कव आहे. आज बघायला गेलं तर टेक्सनेक सिंड्रोम हा खूप बघायला मिळतो, बिकॉज मॅक्झिमम लोक आज मोबाईल दिवसभर या पद्धतीने बघतात, फ्लेक्शन मान केली जाते आणि दीर्घकाळ बसल्यामुळे तिथे हंप येतो. त्याचबरोबर तिथनं काही लोकांना कॉमन कॅरोटिड आर्टरी जी आहे ती पिंच होते आणि पिंच झाल्यामुळे चक्कर येते. बऱ्याच पेशंटमध्ये एक पार्ट आहे की ज्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर चक्कर येते, एका विशिष्ट पोझिशनला वळल्यानंतर. काही लोकांना मान वरती घेतल्यानंतर चक्कर येते, काही लोकांना सगळं वरचं घर फॅन फिरताना दिसतं, काही लोकांमध्ये स्वतः फिरल्यासारखं वाटतं, स्पिनिंग मुवमेंट होते. तर काही लोकांमध्ये हाताला मुंग्या येतात, काही लोकांना पहिल्या बोटामध्ये येतात, काही लोकांना 2 बोटांमध्ये, सेकंड अँड थर्ड फिंगर, आणि काही लोकांना शेवटच्या 2 फिंगरमध्ये मुंग्या येतात. त्या पद्धतीने जड वाटतं, हातातली वस्तू निसटते, हातातली बॅग निसटते, 2 किलोच्या किंवा अर्ध्या किलोपेक्षा जास्त वजन उचलता येत नाही. हे सगळे सर्व्हायकल मध्ये सिम्पटम्स दिसतात स्पॉन्डिलोसिस मध्ये. तर ही होण्याची कारण तर एक तर अति वेळ एका जागेवर बसणे, मान सतत जोरात हलवणे, फास्ट मुवमेंट, तसंच खूप वेळ एका जागेवरती बसून लॅपटॉपचा वापर किंवा मान वेडी वाकडी करून टीव्ही बघणे, लॅपटॉप बघणे किंवा चुकीचं बसणं, हे खूप कारण आहे, त्याचं कारणीभूत आहे. दुसरं एक मोठं कारण आता बऱ्याच वेळा सर्व्हायकलचे कॅन्सर्स जे बघायला मिळतात त्यामध्ये ट्युमर्स बघायला मिळण्याचं कारण 2 प्रकारे. एक म्हणजे अतिविचार, अतिताण, सतत एकच गोष्ट डोक्यात घेऊन त्याचा विचार करत बसणं, सतत 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 त्याचा म्हणजे ती गोष्ट घ्यायची आणि मामी, मावशी, आत्या, मित्र, परिवारांना फोन करून त्याविषयी चर्चा करायची, आणि त्यातनं उत्पन्न होणारे कॅन्सरचे प्रकार हे दिवसेंदिवस जास्त बघायला मिळतात आहे. त्याचबरोबर पॉटस्पाईन सर्व्हायकल मध्ये बरेच फ्रॅक्चर सर्व्हायकलचे बरेच बघायला मिळतात. शीर्षासन करायला गेलो आणि पडलो, किंवा मानेवरती वेट लोक आजकाल घेतात, ते मान दाबून घेतात ते लोकांकडनं पाय देऊन, त्यामध्ये झटका बसून न्हाव्याकडे जाऊन बऱ्याच वेळा लोक मान रोज मोडतात. आणि त्या मोडल्यामध्ये मागच्याच आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला की पेशंट जागेवरती एक्सपायर झाला. तर असे बरेच कारण त्याला कारणीभूत आहेत. तर आपण आपली मान चांगली ठेवण्यासाठी रोज कमीत कमी 10-15 मिनिटं वॉक सकाळ संध्याकाळ केला पाहिजे. दर 1 तासाने मानेची मुवमेंट चेंज केली पाहिजे, आणि व्यायाम प्रकार कंपल्सरी तुम्हाला सोसल एवढे व्यायाम प्रकार तरी केले गेले पाहिजे. अच्छा, आता बरेचसे पालक हा पॉडकास्ट बघत असतील तर शाळेत जाताना मुलांना दप्तर घेऊन जावं लागतं, बरोबर. सो त्यावेळी पण मानेला त्रास होत असेल, सो त्या रिलेटेड काही सजेशन्स आहेत लहान मुलं जे करू शकतात? शक्यतो पालकांनी एक लक्ष दिलं पाहिजे की जेवढे गरजेची वह्या पुस्तकं आहेत तेवढी शाळेत पाठवली पाहिजेत. पहिला एक त्यामध्ये, कारण माझाही मुलगा आज 13 वर्षाचा, मी बघतो की 13 ते 14 किलोची ती बॅग पाठीवरती असते 8-9 वर्षाच्या किंवा 13 वर्षाच्या मुलाच्या पाठीवरती. जेवढी गरजेची पुस्तकं आहेत ती तेवढी शाळेत घेऊन जायला सांगितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शाळेतले जेवढे टीचर्स आहेत, जे लोक शिक्षक लोक आहेत हा पॉडकास्ट बघतात, ते कृपया तुम्ही शाळेमध्ये एक बदल नक्कीच करा की जेवढं साहित्य शाळेत ठेवता येईल तेवढं साहित्य शाळेत ठेवा, जे गरजेचं नाही ते घरी पाठवा. कारण बऱ्याच वेळा एका खांद्यावरती तो बॅग मुलगा नेतो बऱ्याच वेळा, आणि तो खांदा खाली जातो, दुसरा खांदा वर येतो, एका बाजूला, किंवा चेस्ट सगळी पुढे येते.
बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात की त्यामुळे खांदे दुखतात, मान दुखते किंवा पाठीमध्ये बाक आलाय किंवा पाठीचा कर्वेचर हा लॉस ऑफ लॉर्डोसिस किंवा स्कोलिओसिस, ट्रॉमॅटिक स्कोलिओसिस ड्यू टू हेवी वेट ऑफ दप्तर, तर हे बघायला मिळतं. तर कृपया जे कोणी शाळेतले टीचर्स लोक आहेत त्यांनी खरंच हा विचार केला गेला पाहिजे. आणि मग आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय, त्यामुळे जाता जाता तुम्ही लोकांना काय सजेशन्स द्याल की कुठल्या गोष्टी करू नयेत पाठीच्यासाठी किंवा कुठल्या गोष्टी कराव्यात? सो डूज अँड डोंट्स प्लीज आम्हाला थोडं सांग. पहिली गोष्ट आहे की एका जागेवरती दीर्घकाळ बसू नका. दर 45 मिनिटानंतर तुम्हाला उठायचंय, चालायचंय. त्यानंतर तुम्ही ज्या काही मुवमेंट्स करताय, उठणं, बसणं, झोपणं, हे करत असताना एका विशिष्ट मुवमेंटमध्ये तुम्ही जर केलं, आता समजा आपल्याला उठायचंय तर उठताना एक पाय पुढे एक पाय मागे, डोक्याचा भाग खाली घेतलाय, छाती खाली घेतली, मग उठलोय, तर कमीत कमी टॉर्क फोर्स वापरल्यामुळे मसलची ताकद चांगली मेंटेन राहते. तुम्ही चुकीचे मसल्स वापरताय, चुकीचा टॉर्क फोर्स वापरताय, त्यामुळे डिजनरेटिव्ह चेंजेस वाढत जाणार आहे, झिजणं जे म्हणतात त्याला. दुसरा प्रकार जो आहे, तुम्ही पोश्चर स्वतःचं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही कसं उठताय, कसं बसताय, कसं झोपताय. ओके. त्याचबरोबर तुम्ही व्यायाम प्रकार कुठले करताय हे खूप महत्वाचं आहे. तुमचं जेवण कसं आहे, जेवणामध्ये साही रस पोटात गेले पाहिजे, जेवण वेळेवर पाहिजे. अति जेवण करणं, अवेळी जेवण करणं, अति प्रमाणात जेवण करणं हे टाळलं पाहिजे. ओके. बऱ्याच वेळा आपण लग्नात जातो, हॉटेलमध्ये जातो आणि इतके पदार्थ मागवले जातात, ते पदार्थाचं अजीर्ण होतं आणि अजीर्णातनं इतके गॅसेस उत्पन्न होतात आणि ते सगळं मानेवरती किंवा कमरेवरती प्रेशर येतं. बरोबर. तर अन्नकडे आहार घेताना हे पूर्ण ब्रह्म आहे हेच बघून आहार घेतला पाहिजे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे तुमचे विचार. अतिविचार, आनंदी राहणं, सच्चित आनंदमय, सच्चित आनंदमय, पूर्ण शुद्ध आत्मा आहे, हेच पहिलं स्वतःला आपण म्हटलं गेलं पाहिजे की मी पूर्ण शुद्ध आत्मा आहे. आय एम हॅपीएस्ट सोल इन द वर्ल्ड. पूर्ण या ब्रह्मांडामध्ये जे केवढेही लोक आहेत ते सगळे मी आणि मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात आहे. ही जर भावना आली तर विचार ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आणि सतत आनंदी आपण राहिलो, इमोशन्स आपले चांगले ठेवले, तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी या चांगल्या होणार आहेत. एन्झाईम चांगले सिक्रेट होणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आजार निर्मितीसाठी होणार नाही. आहार, विहार आणि तुम्ही जे काम करणार आहे, तुम्ही यस किंवा नो त्या कामाला ठरवून द्या की हे काम माझ्याकडनं होणार आहे तर होणार आहे, नाही होणार तर तुम्ही विनाकारण ते टार्गेट तुमच्या गळ्यात घेऊ नका. करेक्ट. ओव्हरबर्डनमुळेच आज मोठे मोठे डायबिटीज, बीपी, शुगर, स्पाईनचे आजार हे वाढत चाललेले आहेत. बिकॉज ऑफ तुम्हाला झेपल तेवढं काम करा. बरोबर. त्याचबरोबर योग्य व्यायाम कंपल्सरी पाहिजे. रोज चालणं कमीत कमी अर्धा तास पाहिजे. स्विमिंग सारखा एखादा व्यायाम जर तुम्ही केला तर उत्तम. बॅडमिंटन सारखा एखादा घरच्या घरी खेळ खेळला. हॉबीज लोकांच्या चालल्यात, म्युझिक कोणी ऐकत नाहीये आज. कमीत कमी एक भारतीय शास्त्र आहे किंवा तुम्हाला क्लासिकल आवडतं तर क्लासिकल, हे काहीतरी एक म्युझिक काहीतरी ऐकलं पाहिजे रोज थोडा वेळ तरी. पुस्तकं वाचली पाहिजेत वेगवेगळी. तुम्ही मोबाईल आपण मोबाईल किती वापरणार आहात याचा त्याने स्वतःचा विचार करा की मी दिवसभरात बाबा 2 तास, 3 तास, 4 तास वापरत, त्यानंतर मी पुस्तकासाठी एवढा वेळ देईल, माझ्या जेवणासाठी एवढा वेळ देईल. आज आंघोळ लोक करतात, आंघोळीलाही गेल्यानंतर डोक्यात विचार असतात पुढे काय करायचं. बरोबर. आंघोळ करत असताना बऱ्याच लोकांचं लक्ष आंघोळीकडे नसतं किंवा जेवतानाही लक्ष जेवणाकडे नसतं. पुढे काय करायचंय, त्याच वर्तमानात जीवन जगा. आजचा सगळ्यात महत्वाचा सल्ला सगळ्यांना असेल की वर्तमानात जीवन जगणे, आनंदी जीवन जगणे आणि ज्या गोष्टी करताय तिथे लक्ष 100% असणे. वा. आता जी एक क्लिप व्हायरल होते नवज्योत सिंग सिद्धूची, सो त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटेल? आहार जो आहे तो आपला बदलत चालला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ब्रेड खाणं, पिझ्झा खाणं, बर्गर खाणं ही संस्कृती आपली नाहीये. तुम्ही जेवढा आहार हा हिरव्या फळभाज्या जास्तीत जास्त खाणं, लिंबू, आवळा ह्यासारखे पदार्थ पोटात घेणं, हे नसल्यामुळे आज कॅन्सर चाललंय. त्यामुळे आज बघा त्यांनी आहारात जीवनशैली चेंज केली, विचाराची जीवन बैठक वेगळी केली, ऑटोमॅटिक त्यांचा आजार कमी झाला. प्रत्येक माणसाने आनंदी राहिला. आहार नॅचरल डाएट फॉर्म मध्ये नॅचरल डाएट घेतलं, जास्त मसाला नाहीये, जास्त तिखट पदार्थ नाहीये, जास्त मसाला मिरची नाहीये, नॉनव्हेजचं प्रमाण 0 आहे, असा जर आहार शुद्ध सात्विक घेतला, विचार सात्विक आहेत, शुद्ध आहेत, भाव शुद्ध आहे, आजारच होणार नाहीत. खरंय. ते फॉलो केलं पाहिजे. डॉक्टर, मला हे विचारावं असं वाटेल की खरंच ऑपरेशन्स जे आहेत, आयुर्वेदमुळे ऑपरेशन्स वाचू शकतात का? तुमच्या इथे लेट्स से उद्या मी आलो
डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये आलो तर ऑपरेशन, माझी भीती आहे की मला ऑपरेशन नाही करायचं, तर खरंच वाचू शकतं ऑपरेशन? ऑपरेशन हे वाचू शकतं, पण त्यामध्ये इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन हे पहिलं बघितलं पाहिजे की नक्की पेशंटची अवस्था काय. क्लिनिकली पेशंट चेक केल्यानंतर सेम डे आम्ही पेशंटला सांगतो की ही विना ऑपरेशनची केस आहे. ओके, त्याच दिवशी. कारण बऱ्याच वेळा काय होतं, लोक माझ्याकडे येण्यापूर्वी कमीत कमी 5 ते 6 स्पाईन सर्जनकडे जाऊनच माझ्याकडे आता येतात किंवा काही स्पाईन सर्जनच माझा आता सुचवतात. बऱ्याच वेळा आता संचेती हॉस्पिटल, हर्डीकर किंवा इतर वेगवेगळे जेवढे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथनं बऱ्याच वेळा चांगले स्पाईन सर्जन पेशंट माझ्याकडे रेफर करतात. तर ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं. अवस्था काय आहे, पेशंटची कंडिशन कशी आहे आणि वयोगट हा खूप महत्वाचा आहे. बिलो 70 इयर्स, 70 वर्षाचे जे आधीची लोक आहेत त्यांचे ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ताकद असते परत ती निर्माण करण्याची. वयाच्या 70 नंतर काय होतं, बऱ्याच वेळा मसलमध्ये ताकद नसते, व्यायाम जरी आपण करायला लावले तरी त्यांच्यात तेवढी ताकद नसते. त्यामुळे ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं. ज्यांच्यामध्ये रिट्रोलिस्थेसिस आहे, डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन असं MRI मध्ये ज्यांच्या लिहिलंय त्यांची ऑपरेशन वाचू शकतात. आणि ते ऑपरेशन नक्कीच वाचवता येतं. कारण काय होतं की ह्या ज्या मॅन्युअल थेरपी आहे इंडियामध्ये आता मी एकटा असं करतोय की ज्या 15 ते 20 प्रकारचे उपचार सगळे मी एकत्रित केलेत. त्याची R&D स्वतः इन हाऊस गेल्या 19 वर्षात केली आहे आणि असं करणारं जगात कोणीच नाहीये. म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन, क्रायरोप्रॅक्टर, न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, रॉल्फ मुवमेंट, BS मुवमेंट, अयंगार योगा, हे सगळं कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर आपली आयुर्वेदिक औषधं, मग रसायन औषधं, च्यवनप्राश सारखं औषध असेल, अगस्त रसायन असेल, असं सगळं एकत्रित करून परत सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, मेडिटेशन, ह्या सगळ्यांचं एकत्रित असल्यामुळे त्याचे रिझल्ट हे खूप 10x एनहान्स होतात आणि पेशंटला पहिल्या दिवशी बरं वाटायला लागतं. म्हणजे फ्रॉम द फर्स्ट डे पेशंट कमीत कमी 30 ते 80% त्याचे पेन कमी होतात. आणि ऑपरेशन हे नक्कीच वाचतं सर. कारण काय होतं, लोकांना हे मिथ आहे की माहीतच नाहीये की स्पाईनचा त्रास झाला की ऑपरेशन करायचं, ही एक समाजात ती संकल्पना बनली आहे. पण ती काही काळानंतर हे नक्कीच मोडेल, हा संकल्प मोडेल किंवा ही मिथ मोडून जाईल आफ्टर हा इतिहासात गवा होणार आहे हे वाक्य. ओके, नक्कीच आपल्या पॉडकास्ट थ्रू हे लोकांपर्यंत डेफिनेटली पोहोचेल. तर डॉक्टर, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि एवढी छान इन्फॉर्मेशन दिली. आय एम शुअर नक्कीच आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला आपला आजचा पॉडकास्ट आवडला असेल आणि आपण लवकरच पार्ट 2 घेऊन येऊयात, जेणेकरून लोकांचे जे प्रश्न असतील ते आपण त्या पॉडकास्टमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आजचा? धन्यवाद सर, मला इथे बोलवलं आणि ही संधी दिली की लोकांसोबत विना ऑपरेशन मणक्याचे विकार आणि मॅन्युअल थेरपी, कारण आज जे मी काम करतो ते भारताच्या बाहेर ज्या गोष्टी चालल्यात त्या सगळ्या इंडियात एकत्रित, आणि प्राचीन भारतातल्या मर्म थेरपी आणि हाडवैद्यांची संकल्पना हे सगळं एकत्रित करणारं भारतातलं माझं पहिलंच प्रशिक्षण किंवा पहिलंच क्लिनिक आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनाही खूप 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 मनापासून आभार की तुम्ही हा पॉडकास्ट ऐकताय आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्यायाम, आहार आणि विचार याच्यावरती तुम्ही स्वतः चिंतन करा, जेणेकरून तुमची कुंडलिनी ही वरती चढेल आणि एक ना एक दिवस प्रत्येकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळावा ही भगवंताचरणी प्रार्थना. वाह, क्या बात आहे. आणि मी डॉक्टरांचे जे इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकचे हँडल्स आहेत हे डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. प्लस डॉक्टरांच्या क्लिनिकचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. सो ज्यांना कोणाला डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल ते डायरेक्टली तुम्ही साधू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा प्लीज आम्हाला सांगा. प्लीज डॉक्टरांच्या हँडल्सवर जा, तिथे त्यांना प्रश्न विचारा. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर ते वेगवेगळ्या प्रकारचे योग रिलेटेड असतील, पोषण रिलेटेड, आहार रिलेटेड बरेच व्हिडिओ आम्ही बनवलेत. नक्की बघा आणि तुमची दिनचर्या, ऋतुचर्या, लाईफस्टाईल बदला आणि नक्कीच पूर्ण भारत हा निरोगी, सशक्त झाला पाहिजे. तुमची पुढची पिढी ही चांगली झाली पाहिजे ही मनोकामना. वा. आणि आमचा एक स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे डॉक्टर, की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. सो त्या पद्धतीने आपण पॉडकास्ट एंड करूयात आणि श्री स्वामी समर्थ.